तर आता जे जळगावमध्ये जो रेल्वेचा अपघात झालेला आहे, या अपघाताची पूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर ही जी पुष्पक एक्सप्रेस आहे ती मुंबईकडे येत असताना आणि मुंबईवरून जाणारी कर्नाटक एक्सप्रेस जी आहे ती जळगावच्या अलीकडे जे स्टेशन आहे तिथून जात असताना अचानक त्या ठिकाणी ब्रेक दाबण्यात आला अशी माहिती आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी ज्यावेळेला अशा पद्धतीचा ब्रेक दाबला जातो त्यावेळेला चाकांच्या ठिणग्या ज्या असतात उडतात आणि त्या चाकाच्या ठिणग्या उडल्यामुळं आपोआप पसरली की ट्रेनला आग लागत आहे. आणि त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी उड्या मारलेले जे अनेक लोक होते त्याच्यामधले आतापर्यंत किती 12 लोक 13 जे लोक आहेत ते मृत्यू पावलेले आहेत आणि काही लोक जखमी आहेत. आणि त्या जखमींचा उपचार जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चालू आहे. काही जखमींना मुंबईला जे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. आणि अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. मनाला चटका लावणारी घटना घडलेली आहे. जीव वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांचा अशा पद्धतीनं मृत्यू होणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. अचानक ती गाडी थांबणं आणि त्याच वेळेला दुसरी गाडी त्या ट्रॅकवरून येणं अशा पद्धतीचा जो काही अपघात झालेला आहे, तर अशा पद्धतीचे अपघात होऊ नये याची काळजी रेल्वे मंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि रेल्वे मंत्र्यांनी पूर्णपणे चौकशीचे आदेश दिलेले आहेत. जे मृत झालेले लोक आहेत त्यांना 5 लाखाची मदत आणि जे जखमी आहेत त्यांना 50,000ची मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केलेली आहे आणि त्या सगळ्या मुतात्म्यांना आदरांजली अर्पण केलेली आहे. मी सुद्धा सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून, रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्या सगळ्या मुतांना आदरांजली अर्पण करतो. आणि अशा घटना घडू नयेत याची काळजी रेल्वे मंत्र्यांनी घेतली पाहिजे. याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. ड्रायव्हरने अशा पद्धतीनं ब्रेक दाबला कसा हे पाहिलं पाहिजे. आणि अशी माहिती आहे की जो एक चहा विकणारा माणूस आहे तर तो पळत सगळ्यांना असा सांगत सुटला की ट्रेनला आग लागलेली आहे किंवा आणि अशा पद्धतीनं लोक त्या ठिकाणी खाली उतरले आणि जीव वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांचा प्राण गेलेला आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि अशा घटना घडू नयेत याची काळजी रेल्वे मंत्र्यांनी घेतली पाहिजे अशी एक आमची मागणी आहे. दुसरा विषय आहे तो 2 मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रहाचा वर्धापन दिवस तर आहेच आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला नाशिक जिल्ह्यामधल्या येवला या ठिकाणी मी जर हिंदू असलो तरी हिंदू समाजाकडून आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही अनटचेबल आहोत. आम्हाला गावच्या विहिरीवरचं पाणी प्यायला मिळत नाही. आम्हाला कुठल्या मंदिरामध्ये जाता येत नाही आहे आम्ही हिंदू असलो तरी. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केलेली होती की मी हिंदू धर्मात राहणार नाही. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 21 वर्षानंतर नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. जरी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली असली तरी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे आहे हे संविधान सर्वांसाठी आहे. सगळ्या जातींना एकत्र करणारं संविधान आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन, पारसी, लिंगायत अशा सर्व लोकांना न्याय देणारे संविधान आहे. आणि 140 कोटी लोकांना सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, शैक्षणिक न्याय देण्याचं हे संविधान आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड भारताची संकल्पना जी आहे ही लोकांच्या समोर मांडलेली आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की जरी आमच्यावर काही अत्याचार होते असले तरी सुद्धा देशाचा विषय आल्यानंतर आम्ही देशासाठी लढणारी लोक आहोत. आमची महार बटालियन जी आहे ती देशाच्या सीमा वाचवण्यासाठी त्या ठिकाणी सातत्यानं लढत असते. आणि त्यामुळं अखंड भारताची संकल्पना आपण जपली पाहिजे. आणि तीच भारतीय संविधानाची देण आहे, भारतीय संविधानाचा आदेश आहे. तो आपल्याला प्रयत्न करायचा आहे.
तर आम्ही 2 मार्चला एक भव्य अशा पद्धतीची एक बौद्ध धम्म परिषद जी आहे ती नाशिकच्या गोलपूर मैदानामध्ये ठेवलेली आहे. जे मोठं मैदान बाजूलाच आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, अनंत कान्हेरे मैदान जे आहे त्या मैदानामध्ये भव्य अशी धम्म परिषद ठेवलेली आहे. आणि त्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये विश्व शांतीचा संदेश, देश शांतीचा संदेश, जिल्हा शांतीचा संदेश, गाव शांतीचा संदेश हा या बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे. आणि आम्हाला गर्व या गोष्टीचा आहे की जो माणूस बौद्ध नाही तो सुद्धा बुद्धाला मानतो आहे. जो आज जगामध्ये जसं आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे, 2 वर्षापासून हे युद्ध सुरू आहे, ते काही युद्ध थांबत नाही आहे. इस्रायल हमास युद्ध काही थांबत नाही आहे. पण आता माननीय ट्रम्प जे आहे हे रिपब्लिकन पार्टीचे आहेत, ते अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना मी आमच्या मोदी साहेबांनी तर त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. पण मी रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष म्हणून मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केलेली आहे आणि त्या सगळ्या मुतात्म्यांना आदरांजली अर्पण केलेली आहे. मी सुद्धा सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून, रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्या सगळ्या मुतांना आदरांजली अर्पण करतो. आणि अशा घटना घडू नयेत याची काळजी रेल्वे मंत्रालयाने घेतली पाहिजे. याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. ड्रायव्हरने अशा पद्धतीनं ब्रेक दाबला कसा हे पाहिलं पाहिजे. आणि अशी माहिती आहे की जो एक चहा विकणारा माणूस आहे तर तो पळत पळत सगळ्यांना असा सांगत सुटला की ट्रेन लागलेली आहे किंवा आणि अशा पद्धतीनं लोक त्या ठिकाणी खाली उतरले आणि जीव वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांचा प्राण गेलेला आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि अशा घटना घडू नयेत याची काळजी रेल्वे मंत्रालयाने घेतली पाहिजे अशी एक आमची मागणी आहे. दुसरा विषय आहे तो 2 मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रहाचा वर्धापन दिवस तर आहेच आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला नाशिक जिल्ह्यामधल्या येवला या ठिकाणी, मी जर हिंदू असलो तरी हिंदू समाजाकडून आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही अनटचेबल आहोत. आम्हाला गावच्या विहिरीवरचं पाणी प्यायला मिळत नाही. आम्हाला कुठल्या मंदिरामध्ये जाता येत नाही आहे आम्ही हिंदू असलो तरी. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केलेली होती की मी हिंदू धर्मात राहणार नाही. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 21 वर्षानंतर नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. जरी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली असली तरी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे आहे हे संविधान सर्वांसाठी आहे. सगळ्या जातींना एकत्र करणारं संविधान आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, बुद्धिस्ट, जैन, पारसी, लिंगायत अशा सर्व लोकांना न्याय देणारे संविधान आहे. आणि 140 कोटी लोकांना सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, शैक्षणिक न्याय देण्याचं हे संविधान आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड भारताची संकल्पना जी आहे ही लोकांच्या समोर मांडलेली आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की जरी आमच्यावर काही अत्याचार होते असले तरी सुद्धा देशाचा विषय आल्यानंतर आम्ही देशासाठी लढणारी लोक आहोत. आमची महार बटालियन जी आहे ती देशाच्या सीमा वाचवण्यासाठी त्या ठिकाणी सातत्यानं लढत असते. आणि त्यामुळं अखंड भारताची संकल्पना आपण जपली पाहिजे. आणि तीच भारतीय संविधानाची देण आहे, भारतीय संविधानाचा आदेश आहे. तो आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर आम्ही 2 मार्चला एक भव्य अशा पद्धतीची एक बौद्ध धम्म परिषद जी आहे ती नाशिकच्या गोलपूर मैदानामध्ये ठेवलेली आहे. जे मोठं मैदान बाजूलाच आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, अनंत कान्हेरे मैदान जे आहे त्या मैदानामध्ये भव्य अशी धम्म परिषद ठेवलेली आहे. आणि त्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये विश्व शांतीचा संदेश, देश शांतीचा संदेश, जिल्हा शांतीचा संदेश, गाव शांतीचा संदेश हा या बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे. आणि आम्हाला गर्व या गोष्टीचा आहे की जो माणूस बौद्ध नाही तो सुद्धा बुद्धाला मानतो आहे. जो आज जगामध्ये जसं आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे,
2 वर्षापासून हे युद्ध सुरू आहे, ते काही युद्ध थांबत नाही आहे. इस्रायल हमास युद्ध काही थांबत नाही आहे. पण आता माननीय ट्रम्प जे आहे ते रिपब्लिकन पार्टीचे आहेत, ते अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना मी आमच्या मोदी साहेबांनी तर त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. पण मी रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. आणि भारताकडे त्यांचं लक्ष जास्त असावं. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये अमेरिकेला आम्ही व्हॅक्सिन जे आहे ते आम्ही दिलेलं आहे. म्हणजे भारताने अनेक देशातल्या करोडो लोकांचे प्राण वाचवलेले आहे. त्यामुळं भारत हा आता विकसित राष्ट्र म्हणून पुढे येतो आहे. मेक इन इंडियाचा नारा माननीय मोदी साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळं सर्व जे आपल्या देशामध्ये सर्व साहित्य किंवा ज्या ज्या वस्तू लागत आहेत त्या सगळ्या इथं बनल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून सरकार पूर्णपणे उद्योगपतींना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता आपल्या लाओसला आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उदय सामंतजी आणि जो आमची अधिकाऱ्यांची टीम आहे ती त्या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापासून आहे. आणि जवळजवळ 15,70,000 कोटीचं जे इन्व्हेस्टमेंट आहे हे महाराष्ट्रामध्ये आणण्याचा करार झालेला आहे. आणि आतापर्यंत सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो निर्णय आहे किंवा जास्त इन्व्हेस्टमेंट या वेळेला झालेली आहे. आणि त्यामुळं 15 लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि देशाच्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये त्याचा फार मोठा चांगला इम्पॅक्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या खजिन्यामध्येही जो काय सध्या आपण म्हणजे आपल्याकडे सरकारलाही त्याच्यामधून रेव्हेन्यू चांगला मिळणार आहे. त्यामुळं तो निर्णय अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे. आणि बाकी जी आपली धम्म परिषद जी आहे या धम्म परिषदेमध्ये अनेक विषयांवरती चर्चा होणार आहे. सकाळपासून आम्ही एका ठिकाणी अजून ती जागा ठरली नाही, पण सकाळपासून जे आदरणीय सगळे भिक्खू सगळ्या जगभरातून येणार आहेत, भारतातून येणार आहेत, महाराष्ट्रातून येणार आहेत भिक्खू आणि जे काय बौद्ध थिंकर्स आहेत त्यांच्यासोबत जी चर्चाचं सत्र जे आहे हे चर्चासत्र 2 तारखेला सकाळी 11 वाजता एक 3 तासाचा ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बुद्धिजमवरती चांगली चर्चा होणार आहे. आणि विश्व शांतीसाठी आपण काय करणं आवश्यक आहे त्याची चर्चा होणार आहे. काही ठराव त्याच्यामध्ये संमत होणार आहे. आणि या धम्म परिषदेला, बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, मलेशिया, तैवान, तिबेट, नेपाळ अशा पद्धतीच्या देशातून जवळजवळ 7 देशातले जे बुद्धिस्ट थिंकर्स आहेत, काही बुद्धिस्ट मंक्स आहेत ते सुद्धा या परिषदेला येणार आहेत. आणि थायलंडवरून डॉक्टर भदंत पोनचाई नावाचे त्या ठिकाणी थायलंडचे मोठे स्कॉलर्स आहेत, बनते आहेत आणि ते अत्यंत विचारवंत आहेत. भदंत पोनचाई हे याला उपस्थित राहणार आहेत थायलंडवरून. आणि हेमराज नायक थेरो हे श्रीलंकेवरून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. बाकीच्यांची नावं नंतर आम्ही ते देऊ. तर अशा पद्धतीची धम्म परिषद जी आहे ही आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरी करणार आहोत. आणि त्याला आपले जे या ठिकाणचे पालकमंत्री आहेत, त्यानंतर मला वाटतं पालकमंत्र्यांचा आवाज सुरू आहे, त्यामुळं पालकमंत्री जे आहेत त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्पुरता हा विषय थांबवलेला आहे. ठीक आहे, जे काही मान्यवर आहे त्यांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना वेळ असेल तर त्यांना बोलण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि चांगली धम्म परिषद करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी आज मी इथं आमची उत्तर महाराष्ट्रातल्या प्रमुखांची एक बैठक ठेवलेली आहे. आणि या परिषदेला मोठ्या पद्धतीनं चांगले लोक आले पाहिजेत यासाठी उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा अध्यक्षांना इथं बोलावलेलं आहे. त्यांच्यासोबत मिटिंग होणार आहे. आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि आज इथे जो आपला दिव्य कला मेला जो आहे, दिव्य कला मेला म्हणजे जे आपले दिव्यांगजन लोक आहेत, अपंग लोक आहेत, त्यांनी तयार केलेल्या साहित्याला मार्केट मिळावं म्हणून आम्ही देशभरामध्ये अशा पद्धतीचे मेळावे घेतो आहोत. आणि 100 स्टॉल, 200 स्टॉल, 250 स्टॉल, 300 स्टॉल असे ते दिव्यांगजनाचे स्टॉल असतात.
आणि देशभरातल्या अनेक राज्यातून त्या ठिकाणी हे लोक येतात आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं मार्केट मिळतं. तर त्याला भेट देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि हा 24वा मेळावा आहे, आपला मेळा आहे. आणि परवा मी बडोद्याला होतो, उद्या 23वा मेळा होता. आणि नंतर आता 16 फेब्रुवारीला त्या ठिकाणी 6 फेब्रुवारीला असाच एक दिव्य कला मेळा जो आहे जम्मूला ठेवलेला आहे. त्यामुळे असे दिव्यांग जनांसाठी अत्यंत चांगले मेळावे ठेवण्याचा प्रयत्न आमचा आहे. आणि त्या निमित्तानं आज मी नाशिकमध्ये आलो होतो. आणि या निमित्तानं आपल्या 2 मार्चच्या तयारीसाठीही इथं कार्यकर्त्यांची चर्चा करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. साहेब, आज रोहित पवार नाशिकमध्ये बोलले, महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री आहेत तर सर्व जिल्ह्यात 3 पालकमंत्री पद दिले पाहिजे. कुणी सांगितलं? रोहित पवार बोलले आता. नाही, मला वाटतं की 3 दिले पाहिजे. जेवढं तुमचं सरकार येईल तेवढं तुम्ही द्या, 3 द्या, 4 द्या. पण तुमचं रोहित पवार यांचं सरकार लवकर येणं काही दिसत नाही आहे. पण ठीक आहे, जो थोडासा वाद आहे, वाद म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं की आपण पालकमंत्री व्हावं आणि त्या जिल्ह्याचा विकास करावा, हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. वाद वगैरे अजिबात काही नाही आहे. पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचं जे बजेट असतं त्या जिल्ह्याच्या एक्सपेंडिचरसाठी, विकासासाठी खर्च करायचं असतं. आणि पालकमंत्र्याला तो पूर्णपणे अधिकार असतो. त्यामुळं त्यासाठी आग्रह आहे. आणि फक्त 2 ठिकाणी फक्त वाद आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब आता आल्यानंतर त्याच्यावरती मार्ग काढतील आणि रायगड आणि नाशिकचा वाद मिटेल अशी मला अपेक्षा आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार एकत्र एका कार्यक्रमात बघायला मिळाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली. काय वाटतं? मला वाटतं की बाई दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर त्यांचं स्वागतच आहे. पवार साहेब जर आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांनी यावं अशी आमची इच्छा आहे. माझी तीव्र इच्छा आहे की पवार साहेबांनी एनडीए सोबत आलं पाहिजे. जॉर्ज फर्नांडिस सारखे नेते, शरद यादव, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, DMK, करुणानिधी, असे अनेक नेते जे होते ते नेते एनडीएमध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये आले होते. त्यामुळं राजकारणामध्ये आपापल्या पक्षाचे विचार वेगळे असतात. माझा पक्ष जो रिपब्लिकन पक्ष आहे तो निळा झेंडा घेऊन पुढे चाललेला आहे. माझा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आहे. BJP सोबत काही मुद्द्यावर आमचे मतभेद असू शकतील, पण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत. देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा विकास करण्यासाठी आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आम्ही एकत्रित आलेलो आहोत, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणून. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर 2 राष्ट्रवादी एकत्र येत असतील आणि पवारसाहेब आमच्यासोबत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. पण जर पवारसाहेब येत नसतील तर राष्ट्रवादी एकत्र होणार नाही असं माझं मत आहे. मात्र आठवले साहेब, बिहारमध्ये जे नितीश कुमार आहे ते एनडीएचा पाठिंबा काढायच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मला वाटतं की नितीश कुमार हे एनडीएचा पाठिंबा अजिबात काढणार नाही आहे. कारण त्यांनी जाहीर केलेलं आहे की मागच्या वेळेला RJDकडे जाण्याची माझी चूक झाली होती आणि आता मी एनडीए सोबतच राहणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ते एनडीएचा पाठिंबा काढणार नाहीत अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. सरकारने जो 1 रुपयामध्ये पीक विमा काढलेला होता तो आता सरकार बंद करायच्या तयारीत आहे, राज्य सरकार. मला वाटतं त्याच्याबद्दल काय माहिती मला पूर्णपणे नाही आहे. पण जर 1 रुपयाचा विमा असेल तर आता त्यासाठी मी नक्की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असेल तर तो चालू राहायला हरकत नाही आहे. त्यासाठी नक्की मी मुख्यमंत्र्यांना बोलेन. आणि शेतकऱ्याच्या हितासाठी जर हा निर्णय घेतला असेल तर तो एकदम बंद होऊ नये. तर त्यासाठी नक्की मी मुख्यमंत्र्यांना बोलेन. आता सर्वसाधारण लोकांची समजणारी लालपरी ST बसचं आता भाडं जे आहे ते वाढणार आहे. राज्य सरकार आता भाडं वाढवायच्या तयारीत आहे. नाही, भाडं वाढवायच्या तयारीत आहे. कारण ते वाढणार आहे ना मला माहीत नाही आहे. पण वेळोवेळेला भाडं वाढत असतात. मी ट्रान्सपोर्ट खात्याचा मंत्री होतो मी. त्यामुळं सरकारच्या खजिन्यामध्ये काय पैसा आला पाहिजे आणि त्यासाठी काय भाडं थोडंसं वाढलं तर लोकांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण ते भाडे एकदम जास्त वाढू नये. लोकांना, सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा पद्धतीचं भाडं असावं. आणि आता ज्या
तालुक्याच्या बसेस आहेत. तर आम्ही ट्रान्सपोर्ट मंत्री असताना सगळ्या बसेस एकदम चकाचक चांगल्या असायच्या. अलीकडे जर आपण बघितल्या तर बाहेरच्या बसेस चांगल्या असतात लांब पल्ल्याच्या, पण तालुक्यामध्ये गावागावात जाणाऱ्या बसेस अत्यंत मोडकळीत झालेली आहे. अशा बसेस चालवू नयेत. त्यासाठी प्रताप सरनाईक हे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे. आणि सर्वसामान्य गावातल्या माणसांनाही बस चांगली असावी यासाठी नवीन बस आणल्या पाहिजेत आणि अशा भंगारमध्ये अशा बसेस पाठवल्या पाहिजेत असं माझं मत आहे. आपण म्हणताय की निळा झेंडा घेऊन मी पुढे जातोय, निळा झेंडा घेऊन मी पुढे जातोय, पण निळ्या झेंड्याला प्रतिनिधित्व अजून मिळालेलं नाही. तर याबद्दल नाही, निळ्या झेंड्याला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे, पण ते देत नाही आहे. आणि ते देत नाहीत म्हणजे आम्ही घेत नाही असं नाही, आम्ही घेण्यासाठी तयार आहोत. पण अनेक वेळेला सांगूनही आम्हाला काय एक मंत्रिपद देण्याच्या संबंधामध्ये चर्चा होती. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला सांगितलं होतं. त्यांच्या काही टेक्निकल अडचणी असल्यामुळं कदाचित आम्हाला ही संधी मिळाली नाही. पण पुढे आता महामंडळामध्ये तरी संधी मिळावी आणि एक 3-4 महामंडळाचे चेअरमनपदं आम्हाला मिळावी. येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका यामध्ये आम्हाला रिप्रेझेंटेशन द्यावं आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा जो आहे, सगळ्या जिल्ह्याच्या DPDC आहे, सगळ्या कमिटी आहेत, SEO आहेत, याच्यामध्ये आमच्या पक्षाकडे लक्ष द्यावं अशी आमची भूमिका आहे. आठवले साहेब, देशाच्या कायद्यांमध्ये मोठा बदल झाला. BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता लागू झाली. तेव्हापासून बदल झालेल्या कायद्यांमुळे काय फरक दिसून आलेला आहे? तुम्ही देश पातळीवर फिरत आहात, सगळीकडे राज्यांमध्ये फिरतात. तर BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता लागू झाल्यापासून न्याय व्यवस्थेमध्ये काय बदल दिसून येतोय? मला वाटतं ते जे कलम आहे त्या कलमांचे फक्त आकडे बदललेले आहेत, कायदे बदललेले असं नाही आहे. कायदा आहे तो तोच आहे, फक्त त्याचा नंबर जो आहे तो फक्त बदललेला आहे. न्याय व्यवस्था जी आहे ते आता न्याय व्यवस्थेला रिस्पेक्ट देणं अत्यंत आवश्यक आहे. जो न्याय कोर्टाने दिलेला आहे तो मान्य करण्याची भूमिका आपली असली पाहिजे आणि त्याप्रमाणे न्यायपालिकेवर काय त्याचा परिणामाचा विषय नाही आहे. न्यायपालिकाला आता त्याचा अभ्यास करून जे नवीन कलम आहे ते नवीन कलम लक्षामध्ये ठेवून सगळे वकील आहेत ते आपली भूमिका मांडत असतात. जजेस जे आहेत ते निकाल देत असतात. त्यामुळं नवीन कलम आल्यामुळं काय त्याचा फरक पडलेला म्हणजे कलम फक्त बदललेले आहेत, कायदे तेच आहेत. कायद्यामध्ये काय कुठला बदल झालेला नाही. साहेब, मराठी भाषेला जागतिक दर्जा दिला आणि मराठी शाळांमध्ये CBSE पॅटर्नचा एवढा बोजा आता चालू होणार आहे. CBSE पॅटर्नचा एवढा बळजबरी का राबवणार आहे ते? मराठी भाषेला जागतिक दर्जा दिला तरी मराठी शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबवणार आहे आता CBSE पॅटर्न जो आहे तो आता महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की आता ते त्याच्याबद्दल एज्युकेशन मंत्रालयाची बोलावं लागेल म्हणजे निर्णय काय घ्यायचा आहे. पण महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत त्यामध्ये मराठी भाषा असायला हरकत नाही आहे. मराठी विषय आहे, विषय असला पाहिजे. आणि काही गोष्टी मी मुंबईमध्ये पाहिल्या की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, नॉर्थ ईस्ट आणि सगळ्याच देशातले, सगळ्याच राज्यातले लोक आपले पोट भरण्यासाठी, उद्योग करण्यासाठी मुंबईमध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळं काही ठिकाणी मनसेकडून हे थोडंसं चुकीच्या पद्धतीचं धोरण आखलं जातं आहे की त्यांनी मराठी बोललं पाहिजे. म्हणजे एक तर तुम्ही मराठी बोललं पाहिजे तर ठीक आहे, म्हणजे त्यांनी मराठी शिकावं ठीक आहे. आणि आता अनेक मुलं जी आहेत साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन अनेक लोक मराठी बोलतातही. पण मुंबईसारखं शहर असं आहे की त्या ठिकाणी मराठी बोललंच पाहिजे असं म्हणजे बोललं पाहिजे, पण हिंदी बोलणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं त्यांनी मराठीच बोललं पाहिजे असा आग्रह धरणं योग्य नाही आहे. आणि काय वाद झाला तो व्यक्तिगत वाद असतो. एखादा कोण उत्तर भारतीय आहे, कोण मुंबईचा आहे, तर हे काय माहिती नसते. ही कुठल्या तरी कारणावरून वाद होतो आणि मग तो वाद असा होतो की एक उत्तर भारतीय असतो आणि दुसरा मराठी असतो. तर उत्तर भारतीयांनी मराठीवर अन्याय केला अशा पद्धतीची चर्चा होते. मला वाटतं की या अँगलने हा विषय असा करू नये. त्यांनी मराठी शिकलं पाहिजे ठीक आहे, पण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळं आणि सगळ्यांना हिंदी बोलता येते. मराठी गावातली आमची एखादी महिलाही हिंदी बोलते
त्यामुळं ही दादागिरी मनसेने करू नये असं माझं मत आहे. राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत आणि डॅशिंग असणारे ते नेते आहेत, परंतु अशा पद्धतीचे विषय घेऊन मुंबईला तोडण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही आहे. मुंबई ही अखंड मुंबई असली पाहिजे आणि जिथं हिंदी बोलणारा असेल तर काय हरकत नाही. माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की मुंबईत राहणाऱ्या सर्व भाषिकांना संरक्षण देण्याची भूमिका माझ्या पक्षाची आहे. त्यांनी मुंबईच्या विरोधामध्ये काय केलं तर नक्की आम्ही त्यांना त्यांच्या विरोधामध्ये आम्ही राहू. पण मराठी आणि असे बोर्ड जे आहेत ते तिथं मराठी बोर्ड असले पाहिजे. तर अनेक ठिकाणी मराठी बोर्ड आहेत. त्यामुळे शिवसेना आणि मनसे यांची भूमिका ही सातत्यानं मराठी माणसासाठी तर आहेच आहे. पण बाळासाहेब ठाकरे असताना सगळे मुस्लिम समाजाचे लोकही त्यांच्यासोबत होते. माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर उत्तर भारतीय लोकही होते. त्यांनी उत्तर भारतीय विंगी बनवली होती, साऊथ इंडियाची विंगी बनवली होती. त्यामुळं अशा पद्धतीनं वाद करणं योग्य नाही. आता दिल्ली आहे, दिल्लीमध्ये मराठी बोलणारे लोक 4 लाखापेक्षा जास्त आहेत. तर त्या ठिकाणी मराठी लोकांना कोणी बोललं की तुम्ही तिथं हिंदी बोला, म्हणजे हिंदी बोलता येतं ते. पण म्हणजे हा विषय असा करू नये असं माझं मत आहे. ठीक आहे, त्यांचा पक्ष त्यांनी चालवावा, त्यांनी मोठा करावा, माणसं निवडून आणावी आणि ते जर एकदा काय तर म्हणाले होते की बाबा आठवले सारखे मंत्री झाले, आठवले मंत्री झाले, पण मला संधी आली तर मी पक्ष बरखास्त करेन. तर तशी संधी तुमच्यावर येणार नाही, तुमचा पक्ष बरखास्त होणार नाही. त्यामुळे तशी तुमची मंत्री होण्याची संधी तुमच्यावर येणारच नाही आहे. त्यामुळे मी माझ्या दलित समाजाचा, गोरगरीब समाजाचा मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे कार्यकर्ते माझे पाठीमाग आहेत. आमचे कार्यकर्ते कमी असतील, आमच्याकडं पैसा कमी असेल, कमी म्हणजे पैसा आणायचा आहे आमच्याकडे. त्यामुळं ठीक आहे. तर त्यांच्या सभा फार मोठ्या होतात, त्यांना पब्लिसिटी फार चांगली मिळते. पण आम्हालाही आपण देणारे आपण पत्रकार आहात. त्यामुळे ठीक आहे. तर राज ठाकरे हे चांगले नेते आहेत, ते चांगले मराठी माणसांचे सम्राट आहेत, चांगले त्यांनी चांगलं काम करावं अशी आमची इच्छा आहे. म्हटलं की सैफ अली खानवर जो हल्ला झाला, चाकू मारला, ते खरंच मारला ते सैफ अली खान ऍक्टिंग करतोय? नाही, सैफ अली खानवर ज्या दिवशी रात्री हल्ला झाला त्या दिवशी मी मुंबईमध्ये होतो आणि मी त्यांना दुपारी जाऊन त्यांना भेटून आलो होतो. सैफवर झालेला जो हल्ला आहे तो जो बांगलादेशातला तो पैलवान आहे आणि त्या झटापटीमध्ये मला वाटतं की त्यांनी पटापट अशा पद्धतीची वार केलेले आहेत. त्याला पकडलेलं आहे, त्याची चौकशी सुरू आहे. कोणत्या कारणामुळे त्याने हल्ला केलेला आहे त्याची माहिती नक्कीच पोलिसांना मिळेल. पण ती ऍक्टिंग होती असं अजिबात नाही आहे. म्हणजे आपण जे म्हणताय ते अंगावर वार झेलण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि आहे. पण त्याच्यावर हल्ला झालेला आहे आणि कोणत्या कारणामुळे झालेला आहे त्याची चौकशी सुरू आहे आणि असा एखाद्या कलाकारावर हल्ला होणं योग्य नाही असं आपलं मत आहे. त्या सभेला शरद पवार तिथे उपस्थित होते, त्याच वेळेला अजित पवार देखील गेले. त्यांच्यामध्ये बंद दाराआड अनेक वेळ चर्चा झाली. त्यानिमित्तानं त्यांना दोघांना एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. आपल्याला वाटतं की ते दोघं एकत्र येतील किंवा यायला पाहिजे का? नाही, मला वाटतं दोघांनी एकत्र यावं, पण ते एकत्र येताना शरद पवारने आमच्यासोबत यावं अशी आपली इच्छा आहे. त्यामुळं ठीक आहे, आता दोघे एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. त्यांचा जो आपलं घड्याळी सिम्बॉल आहे ते एकत्र राहील. पण एकत्र येणार म्हणजे दोघांपैकी एकाने भूमिका बदलली पाहिजे आणि अजितदादा आपलं उपमुख्यमंत्री सोडतील असं नाही आहे आणि शरद पवार साहेब महाविकास आघाडीला सोडतील असं वाटत नाही आहे. पण ते एकत्र येतील का नाही माहीत नाही आहे. ते एखाद्या कुठल्या निमित्ताने एकत्र आले असतील, पण तसे एकत्र येतील असं मला वाटत नाही आहे. जसे एकनाथ शिंदे आणि उद्धवजी एकत्र येणं अत्यंत अशक्य आहे, तसं अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणं हे सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये अशक्य आहे असं माझं मत आहे. आठवले साहेब, मागच्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरेंना जे भारतरत्न द्या अशा पद्धतीची मागणी होतीये. आज सुद्धा उद्धव ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी मागणी केलेली आहे. आरपीआय म्हणून आपली काय भूमिका आहे? माझी भूमिका ही आहे की अनेक लोकांना भारतरत्न किताब मिळालेला आहे, बाबासाहेबांना मिळालेला आहे, अनेक लोकांना मिळालेला आहे.
आणि माननीय बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातल्या मराठी मनाचे, मराठी माणसांचे अत्यंत हृदयसम्राट होते आणि बाळासाहेबांनी मोठा संघर्ष केलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे अशी भूमिका त्यांनी अनेक वेळेला मांडली होती आणि 2012 मध्ये बाळासाहेबांच्या सोबत माझी भेट झाली आणि शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली आणि या महाराष्ट्रातलं जे सामाजिक वातावरण होतं ते बदललं. ज्या शिवसैनिकांच्या मनामध्ये फार मोठी आडी होती आमच्याबद्दल ती दूर झाली. आमच्या मनामध्ये शिवसेनेबद्दल आडी होती ती दूर झाली आणि आम्ही सगळे एकत्र आलो. तर बाळासाहेबांचं योगदान हे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठं आहे, मुंबईसाठी तर मोठं आहेच आहे. त्यामुळे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज एकनाथ शिंदे यांचा एक कार्यक्रम बीकेसीमध्ये आहे आणि उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम मुंबईमध्ये आहे आणि जर तशी मागणी असेल तर त्यांना द्यायला काय हरकत नाही. बाळासाहेबांना भारतरत्न जो किताब आहे तो देण्याच्या संबंधातली जी मागणी आहे ती मागणी योग्य मागणी आहे आणि त्यांना भारतरत्न मिळत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. त्याच्याबद्दल आपण अशा पद्धतीची मागणी केंद्रात करणार आहात पंतप्रधान किंवा आता केंद्रामध्ये आपण बोलू. आता ते शिवसेनेचे संजय राऊत आहेत, संजय राऊत मागणी करण्यासाठी आहेत, त्यामुळं ते मागणी करतील. पण आता त्यांची मागणी असेल त्याचा माननीय मोदी साहेब नक्की विचार करतील अशी अपेक्षा आहे. चला साहेब, तुम्ही बोलले का राज ठाकरे हे मराठी बोलण्याची सक्ती करतात, ते धोरण आणतात, हे चुकीचं आहे. काय सल्ला द्यायचा आहे तुम्हाला नेमकं राज ठाकरेंना? नाही, माझं मत हे आहे की आता मराठी बोलण्यात मराठी बोर्ड दुकानावर असले पाहिजे ते ठीक आहे. आता मुंबईमध्ये गुजराती बोलणारे लोक आहेत, हिंदी बोलणारे लोक आहेत, साऊथ इंडियन लोक आहेत, पंजाबी बोलणारे लोक आहेत, अनेक नॉर्थ ईस्ट मधले सुद्धा लोक आहेत. त्यामुळं सगळ्यांवर अशी सक्ती करणं योग्य नाही आणि जर भांडण झालं तर ते मराठी माणसावर अन्याय झाला, अन्याय झाला असेल तर ज्यांनी केलाय त्याला पोलीस पकडतात तर त्याच्यावर त्याला कारवाई झालीच पाहिजे. कोणी तो उत्तर भारतीय असेल ना तर दक्षिण भारतीय असेल किंवा मराठी माणसाने त्यांच्यावर काय अन्याय केला तर मराठी माणसालाही पोलीस पकडतात. तिथे काही कोणाला पोलीस सोडत नाही आहे. लाईन जी आहे ते अशा पद्धतीनं बरोबर नाही. म्हणजे त्याला उभं करणं, मराठी बोल, त्याला येत नसेल तर तू बोललंच पाहिजे अशा पद्धतीची सक्ती करणं योग्य नाही. हे कायद्यामध्ये न बसणार आहे, बेकायदेशीर असं कृत्य आहे. त्यामुळे पोलिसांनी तिकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची भूमिका मनसेची योग्य नाही असं माझं मत आहे. ते नाशिकला आहेत, भेटणार आहात त्यांना? राज ठाकरे पण नाशिकला आहेत, काय भेट होणार आहे? आता माझी नाही ते त्यांच्या कार्यक्रमासाठी आहेत, मी माझ्या कार्यक्रमात भेटीला काय आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांच्या सभेला आम्ही एकत्र भेटलोच होतो आणि त्याच्या मुलाच्या लग्नाला गेलो त्यावेळेला माझी भेट झाली होती. आणि कधी कधी एखादी काही अडचण असेल तर राज ठाकरे साहेबांचा मला फोन येतो, कारण तसे आम्ही मित्र आहोत. बाहेरून जर आम्ही असं बोलत असलो तरी नाही भेटण्याचा विषय नाही. भेटले तर काय आम्ही महाराष्ट्रातले आम्ही दोघे ते नेते आहोत, मोदी साहेबांना पाठिंबा देणारे आम्ही आहोत. त्यामुळे भेटण्यात मला काही गैर वाटत नाही त्यांना. चला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.